स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागातर्फे कर्तृत्ववान महिलांचा करण्यात आला सत्कार। धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। दरम्यान महिलांनी समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावलेली असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। त्याचप्रमाणे महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अजित शेख साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। मला थोडंसं जरा योग्य वाटलं नाही, म्हणजे लेडीज आल्यानंतर आपल्या लेडी पोलिसला काय यायला पाहिजे, म्हणून मग मी ते 1-2 दिवसानंतर त्या लेडी पोलिसला माझ्या पीएन वगैरे विचारलं आणि म्हटलं हे काय प्रकार आहे, कोणी पुरुष आला तर काय नसतं, लेडीज आले तर तुम्ही 1-2 ते पोलीस कॉन्स्टेबल येतात। मी म्हणे सर ते मागचे आयुक्त साहेब होते, त्यांनी तशी प्रथा लावलेली आहे की त्यांना सूचना दिलेल्या आहे की लेडीज कोणतेही नागरिक आली तर त्यांच्यासोबत तुम्ही यायलाच नाही। म्हटलं ही काय प्रथा वगैरे काय, म्हटलं त्या काय गुन्हेगार आहेत का, आणि आपल्याला आपल्यावरती विश्वास असेल तर आपल्याला हे अशा प्रकारच्या ज्या काही आर्टिफिशियल पद्धती असतात त्या राबवण्याचं काही कारण नाही। आपण आपल्या कार्यालयामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करायला पाहिजे, विश्वासाचं वातावरण तयार करायला पाहिजे आणि नागरिकाला एक फील व्हायला पाहिजे की आपण आपली गोष्ट जी आहे त्याच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि समोरचे अधिकारी त्याला तितकं रिस्पॉन्ड करत आहेत। ॲटलिस्ट काही गोष्टी आपल्याला सगळ्याच काही शक्य नसतात, परंतु ॲटलिस्ट आपण त्यांना एक आदर देणं, एक रिस्पेक्ट देणं, त्यांचं व्यवस्थित ऐकून घेणं। बरेचसे लोक जिल्ह्यातल्या अगदी कानाकोपऱ्यातून आलेले असतात, कुठे एसटी मध्ये बसून आलेले असतात, त्या जीपमध्ये जी गाडी जीप असते त्याच्यामध्ये बसून आलेले असतात आणि त्यांना काय आपल्यासारखी फॅसिलिटी नसतात की गाड्या आहे, घोडे आहे, हे आहे, तसं नसतं। ते बिचारे कसे तरी आलेले असतात, इतक्या लांबून आल्यानंतर ॲटलिस्ट आपण त्यांना 2 मिनिटं बसवणं, त्यांचं व्यवस्थित ऐकून घेणं, त्यांचा काय इश्यू असेल तो संबंधितास सांगणं वगैरे इतकं तरी आपण करायला पाहिजे। तर ही अपेक्षा मी आपल्याकडून निश्चितच बाळगेन।